चला रे मित्रांनो, आज आपण पुणे ग्रामीण पोलीस शिपाई परीक्षा दिनांक बघा 31 ऑगस्ट 2024 रोजी जो पेपर झालता त्या पेपरच्या जीकेच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत मित्रांनो. बघा पहिला प्रश्न मित्रांनो, सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला डॅश डॅश अंदाजपत्रक म्हणतात. मित्रांनो बघा, सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो शिल्लकीचा अंदाजपत्रक. अंदाजपत्रक म्हणजे काय मित्रांनो? अंदाजपत्रक म्हणजे अर्थसंकल्प. अंदाजपत्रक म्हणजे काय? अंदाजपत्रक म्हणजेच काय रे मित्रांनो? अर्थसंकल्प. काय? अर्थसंकल्प. बघा मित्रांनो, अर्थसंकल्पाचे प्रकार किती आहेत रे? अर्थसंकल्पाचे प्रकार मित्रांनो 3 आहेत. किती आहेत? 3. बघा, पहिला प्रकार आहे, आता इथं बघितलं एक शिल्लकीचा. पहिला प्रकार आहे शिल्लकीचा. शिल्लकीचा. दुसरा बघा तुटीचा. दुसरा तुटीचा. आणि तिसरा मित्रांनो समतोल. समतोल. बघा मित्रांनो, शिल्लकीचा अर्थसंकल्पात काय असते रे? सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असतो, त्याला शिल्लकीचा अंदाजपत्रक म्हणतात. तुटीचा अंदाजपत्रक कशाला म्हणतात? तर सरकारी महसूल हा सरकारी खर्चापेक्षा कमी असेल, सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा कमी असेल तर त्याला म्हणतात मित्रांनो तुटीचा अर्थसंकल्प किंवा तुटीचा अंदाजपत्रक. आणि पुढे बघा मित्रांनो, जर सरकारी महसूल आणि सरकारी खर्च जर समान असेल तर त्याला म्हणतात समतोल अर्थसंकल्प किंवा समतोल अंदाजपत्रक. बघा मित्रांनो, हा प्रश्न इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने विचारलेला आहे. बघा, अर्थसंकल्पावरती प्रश्न आहे मित्रांनो. अर्थसंकल्पात अजून एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, शून्याधारित अर्थसंकल्प. कुठला? शून्याधारित अर्थसंकल्प. मित्रांनो, शून्याधारित अर्थसंकल्प आहे ना, ही संकल्पना पीटर ए पियर या संशोधकानं मांडलेली आहे. कोणी? पीटर ए पियर. पीटर ए पियर हे नाव ध्यानात ठेवा. आणि ही शून्याधारित अर्थसंकल्प ही एक कन्सेप्ट ध्यानात ठेवा मित्रांनो. ह्याच्यावरती वन लाईनर प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. बघा पुढचा प्रश्न. बघा दुसरा प्रश्न, फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? बघा मित्रांनो, सोपा प्रश्न विचारला होता. काय रे मित्रांनो याचं उत्तर? उत्तर आहे सममूल्य भार. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? तर सममूल्य भाराशी संबंधित आहे. कळलं? बघा मित्रांनो, फॅरेडेच्या बाबतीत अजून म्हणलं तर फॅरेडेनं विद्युत चुंबकीय परिवर्तनाला शोध लावला होता. कशा शोध लावला होता? विद्युत चुंबकीय परिवर्तनाला शोध लावला होता. विद्युत चुंबकीय परिवर्तन ही कन्सेप्ट मांडली होती. कोणी मांडली होती? मायकल फॅरेडे यांनी मांडली होती. कळलं? बघा, अजून एखादा जर समजा सायंटिस्टवर प्रश्न विचारला तर आपले सी व्ही रमन होते, त्यांनी प्रकाशाचा विकिरण ही कन्सेप्ट मांडली होती. हे ध्यानात ठेवा. कोण? सी व्ही रमन. सी व्ही रमन. डॉक्टर सी व्ही रमन. प्रकाशाचे विकिरण. काय? प्रकाशाचे विकिरण. प्रकाशाचे विकिरण. व्यवस्थित ध्यानात ठेवा. प्रकाशाचे विकिरण ही कन्सेप्ट कोणी मांडली होती? सी व्ही रमन यांनी. कळलं? हे दोन्ही कन्सेप्ट ह्याच्याशी संबंधित ठेवा. आणि फॅरेडेचा अजून काय तर विद्युत चुंबकीय परिवर्तनाचा नियम. विद्युत चुंबकीय परिवर्तनाचा नियम कोणी मांडला होता? तर मायकल फॅरेडे यांनी मांडलेला. आणि सी व्ही रमन एक ध्यानात ठेवा. आता तिसरा प्रश्न बघा मित्रांनो, हे पुसतो कारण की तिसऱ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. बघा तिसरा प्रश्न, ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅश डॅश मधून होत नाही. बघा मित्रांनो, ध्वनी तरंगाचे प्रसारण निर्वात जागा म्हणजेच निर्वात पोकळीतून होत नाही. कळलं? व्हॅक्यूम मधून होत नाही. निर्वात पोकळीमधून ध्वनी तरंगाचे प्रसारण होत नाही. मग ध्वनी तरंग काय? कोणत्या तरंगाचा प्रकार असतो मित्रांनो? ध्वनी तरंग हे अणुतरंगाचा प्रकार असतात. कोणत्या? अणुतरंगाचा. ध्वनी तरंग हे अणुतरंगाचा प्रकार असतात. अणुतरंग. कळलं? व्यवस्थित ध्यानात ठेवा. प्रकाश हा तरंगाचा प्रकार असतो आणि ध्वनी हा अणुतरंग या तरंगाचा प्रकार असतो. कळलं? पुढे बघा,
निर्वात जागेतून ध्वनीचं प्रसारण होत नाही. सर्वात जास्त ध्वनीचा वेग कशात असतो मग मित्रांनो? पुढे तुम्हाला जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वात जास्त ध्वनी तरंगाचा वेग असतो मित्रांनो स्थायीतून. सर्वात जास्त ध्वनीचा वेग असतो स्थायीतून, त्यानंतर द्रवात असतो आणि सर्वात कमी असतो वायूमध्ये. कळलं? स्थायू सर्वात जास्त ध्वनीचा वेग असतो. मित्रांनो ध्वनीच्या वेगाशी संबंधित भरपूर कन्सेप्ट आहेत मित्रांनो. एक ध्यानात ठेवा, जर तापमान वाढलं तर मित्रांनो ध्वनीचा वेग वाढतो. कळलं? पुढे बघा, ध्वनीशी संबंधित अजून काही गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. ध्वनीची तीव्रता आपण कुठल्या एककात मोजतो? तर ध्वनीची तीव्रता आपण डेसिबल या एककात मोजतो मित्रांनो. डेसिबल. कोणत्या एककात मोजतो? डेसिबल. कळलं? पुढे बघा, परत मानवाच्या ऐकण्याची मर्यादा किती हर्ट्ज पर्यंत असते? मानवाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा मित्रांनो 20 हर्ट्ज. 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्ज. 20 किलो हर्ट्ज किंवा 20,000 हर्ट्ज एवढी असते. व्यवस्थित ध्यानात ठेवा. त्यालाच श्राव्य ध्वनी असे म्हणतात. श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी. अवश्राव्य ध्वनी म्हणजे 20 हर्ट्ज पेक्षा कमी ध्वनी. अवश्राव्य ध्वनी म्हणजे असा ध्वनी जो मानवाला ऐकू येत नाही, असा ध्वनी म्हणजे अवश्राव्य ध्वनी. म्हणजे 20 हर्ट्ज पेक्षा कमी असणारा ध्वनी त्याला म्हणतो आपण अवश्राव्य ध्वनी. आणि 20 किलो हर्ट्ज पेक्षा जो ध्वनी असतो त्याला अतिश्राव्य ध्वनी. काय म्हणतो? अतिश्राव्य म्हणजेच श्राव्यातीत ध्वनी असं म्हणतो. श्राव्यातीत ध्वनी कशाला म्हणतो? 20 किलो हर्ट्ज पेक्षा जास्त असणाऱ्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी असं म्हणतो. श्राव्यातीत ध्वनी. कळलं? बघा मित्रांनो, म्हणजेच अल्ट्रासोनिक साऊंड. मित्रांनो अल्ट्रासोनिक साऊंड आहे ना, तो कशासाठी वापरला जातो? तर भरपूर अशा गोष्टी आहेत. तो एक्सरे नाही, सोनोग्राफी करण्यासाठी वापरला जातो. परत ईसीजी करण्यासाठी वापरला जातो. अजून मित्रांनो अल्ट्रासोनिक साऊंड आहे ना, तो सोनार या तंत्रज्ञानात वापरला जातो. कोणत्या? सोनार या तंत्रज्ञानात. मित्रांनो सोनार तंत्रज्ञान कशासाठी वापरलं जातं माहितीये का? सोनार. बघा मित्रांनो, सोनार हे तंत्रज्ञान साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग. सोनार हे तंत्रज्ञान कशासाठी वापरलं जातं? तर समुद्राची खोली मोजण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जातं. कशासाठी? समुद्राची खोली मोजण्यासाठी. समुद्राची खोली मोजण्यासाठी. कळलं? खोली मोजण्यासाठी. कळलं? बघा मित्रांनो, सोनार साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरलं जाणार तंत्रज्ञान आहे. आणि समुद्राची खोली कोणत्या एककात मोजतात असाही तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर त्याचं नाव आहे मित्रांनो, त्या एककाचं नाव आहे फॅदम. व्यवस्थित ध्यानात ठेवा, फॅदम. कळलं? ओके. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे 15 मार्च. मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न असतो दिनविशेषावरती, त्यामुळं कमीत कमी 50 एक दिनविशेष असं व्यवस्थित महत्वाचे आयपी काढून ठेवायचे की जे तुम्हाला झोपीत जरी विचारलं तर आले पाहिजे. बघा मित्रांनो, जागतिक ग्राहक दिन विचारलाय, किती? 15 मार्च आहे. पुढे जाऊन तुम्हाला आपला देशाचा राष्ट्रीय ग्राहक दिन विचारला जातो मित्रांनो, विचारला जाऊ शकतो. तो आहे 24 डिसेंबर, राष्ट्रीय ग्राहक दिन. राष्ट्रीय ग्राहक दिन. कळलं? बघा मित्रांनो, अजून पुढे हे ऑप्शन मधला म्हणलं तर 10 डिसेंबर आहे मित्रांनो. 10 डिसेंबर हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर मानवी हक्क दिन म्हणून 10 डिसेंबर साजरा केला जातो. बघा मित्रांनो, मानवी हक्काच्या संबंधित मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कधी स्वीकारला होता? तर बघा मित्रांनो, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा 1948 मध्ये स्वीकारला होता. ही तारीख महत्वाची आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न. खालीलपैकी कोणता रक्तगट हा सार्वत्रिक दाता आहे? बघा सर्वांना माहिती आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ओ आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे? बघा, चॅट जीपीटी धुमाकूळ घातलाय फार, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कशाशी संबंधित आहे. तर करंटचा प्रश्न होता मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बघा मित्रांनो,
तुम्हाला लेखक आणि पुस्तके, महत्वाची लेखक आणि त्यांची महत्वाची पुस्तके याच्यावरती एक प्रश्न असतो मित्रांनो. बघा, कृष्णा खाटे आत्मचरित्र आहे मित्रांनो, कोणाचं तर यशवंतराव चव्हाण. कळलं. पुढे जाऊन तुम्हाला पु ल देशपांडेवरती प्रश्न विचारतात. पु ल देशपांडेंची महत्वाची पुस्तक कोणती बघा मित्रांनो. त्यांचं पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली. हे एक पुस्तक महत्वाचं आहे, व्यक्ती आणि वल्ली हे एक पुस्तक खूप महत्वाचं आहे. पुढे बघा मित्रांनो, त्यांचंच महत्वाचं पुस्तक खोगीर भरती एक आहे. कळलं. खोगीर भरती एक आहे. परत व्यक्ती आणि वल्ली हे एक आहे. बटाट्याची चाळ एक त्यांचं पुस्तक आहे पु ल देशपांड्यांचं. व्यवस्थित त्यांची पुस्तकं ध्यानात ठेवा. पुढे बघा गोविंद पानसऱ्यांचं. गोविंद पानसऱ्यांचं एक महत्वाचं पुस्तक आहे शिवाजी कोण होता. शिवाजी कोण होता हे गोविंद पानसऱ्यांचं एक महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो. कळलं. प्रकाश बाबा आमटे बघा, प्रकाश वाटा. प्रकाश वाटा हे त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे. कोणतं? प्रकाश वाटा. प्रकाश वाटा. कळलं. प्रकाश वाटा हे पुस्तक प्रकाश आमटे यांचं आहे. व्यवस्थित अजून महत्वाचे लेखक पुस्तकं वगैरे काढा. आपण एक लेक्चर घेऊ त्याच्यावरती एक 10 मिनिटाचं. तर व्यवस्थित ध्यानात ठेवा. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक ही वॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरले आणि ही वॅक्सिन कोणत्या आजाराशी संबंधित आहे किंवा कोणत्या आजारावर दिली जाते? तर मित्रांनो याचं उत्तर आहे डायरिया. उत्तर आहे मित्रांनो डायरिया. कळलं. बघा पुढे जाऊन तुम्हाला पोलिओवरती प्रश्न विचारला जातो मित्रांनो. पोलिओच्या लसीचं नाव काय? साल्क आणि सॅबिन. कोणत्या? साल्क आणि सॅबिन. साल्क आणि सॅबिन या दोन पोलिओवरच्या लस आहेत. कोणत्या? साल्क आणि सॅबिन. बघा मित्रांनो, साल्क ही तोंडावाटे, सॅबिन ही तोंडावाटे दिली जाते आणि साल्क ही इंजेक्शन द्वारे दिली जाते. कळलं. पुढे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, समुद्राची खोली डॅश डॅश या परिमाणात मोजतात. बघा मगाशीच आपण बघितलं होतं मित्रांनो, समजलं का? याचं उत्तर आहे फॅथम. कळलं. मग बाकीच्या ऑप्शन मध्ये महत्वाचं म्हणलं तर हे माहिती आहे आपल्याला, यार्ड मील तर सगळ्यांना माहित आहे. नॉटिकल मैल मित्रांनो, नॉटिकल मैल हे समुद्र आपली सीमा, समुद्र सीमा मोजण्यासाठी नॉटिकल मैल हे एकक वापरलं जातं. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅश डॅश याचा वापर केला जातो. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सिल्वर नायट्रेट. बघा मित्रांनो, सिल्वर नायट्रेट जर आपल्या बोटावर लावलं तर ती शाई लवकर नष्ट होत नाही किंवा लवकर पुसून जात नाही. जसा तिचा संबंध प्रकाशाशी येतो ती शाई अशी हे होते, तिथल्या काहीतरी पेशी निर्जीव करते. ज्यावेळेस त्या पेशी आपल्या पुनर्जीवित होतात त्याच वेळेस ती शाई निघून जाते हळूहळू हळू. एवढं ध्यानात ठेवा. कळलं. बघा उत्तर आहे मित्रांनो सिल्वर नायट्रेट. पुढे बघा, नाशिक येथील शिलालेखात डॅश डॅश या सातवाहन राज्याचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केला आहे. बघा त्रिसमुद्र तोय पीत वाहन. बघा या शब्दाचा अर्थ पण माहित पाहिजे आपल्याला. तर याचं उत्तर आहे मित्रांनो गौतमीपुत्र सातकर्णी. कळलं. काय बाकीचं ऑप्शन वाचण्यात काय अर्थ नाही मित्रांनो. तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगितलं, तुमचं रिव्हिजन झालं. फास्ट रिव्हिजन व्हायचं आपला उद्देश काय, तर रिव्हिजन तुमचं फास्ट झालं पाहिजे. कळलं. त्रिसमुद्र तोय पीत वाहन म्हणजे काय रे मित्रांनो, ज्याच्या घोड्यानं 3 समुद्राचं पाणी पिले. याचा अर्थ काय होतो? ज्याच्या घोड्यानं 3 समुद्राचं पाणी पिले म्हणजेच काय, तर ज्याचं साम्राज्य हे 3 समुद्रांपर्यंत पसरलेलं आहे. याचा अर्थ असा होतो. मग गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन कुळातील एक महत्वाचा राजा होता. कळलं. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, गौतम बुद्धांचा जन्म डॅश डॅश येथे झाला. गौतम बुद्धांचा जन्म डॅश डॅश येथे झाला मित्रांनो. बघा याचं उत्तर काय आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे लुंबिनी. कळलं. लुंबिनी आहे मित्रांनो उत्तर याचं. मग पुढे जाऊन तुम्हाला एक असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भगवान महावीरांचा जन्म कुठे झाला? मित्रांनो भगवान महावीरांचा जन्म कुठे झाला, तर वैशाली जवळ कुंडपूर येथे. कुठं? कुंडपूर येथे भगवान महावीरांचा जन्म झाला. कुठं? कुंडपूर येथे. बघा मित्रांनो व्यवस्थित प्रश्न कसे विचारते. या PYQ प्रश्नांचा आपल्याला फायदा कसा होतो, तर प्रश्न कोणत्या टॉपिकवरती विचारले त्यांना आपल्याला अजून त्या प्रश्नाच्या रिलेटेड कोणती माहिती जाणून घ्यायची किंवा कोणती माहिती असणं गरजेचं आहे
हे ह्या पीवाय करून आपल्याला समजतं मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो, मुघल बादशाह हुमायूनचा पराभव डॅश डॅश याने केला. मुघल बादशाह हुमायूनचा पराभव डॅश डॅश याने केला. बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे इब्राहिम लोधी. बघा पुढचा प्रश्न. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? बघा मित्रांनो, बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1833च्या चार्टर ऍक्टनं. कोण होतं भारताचा पहिला गव्हर्नर जनरल? तर पहिला गव्हर्नर जनरल होता मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिक. कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिक. समजलं? व्यवस्थित हे नाव देण्यात ठेवा. आणि पुढे बघा मित्रांनो, 1858च्या कायद्यानं काय झालं? तर 1858च्या कायद्यानं भारताचा गव्हर्नर जनरल हे पद रद्द होऊन काय झालं? तर त्याचं रूपांतर कशात झालं? तर भारताचा व्हाईसरॉय. बघा मित्रांनो, 1858च्या पदानं काय झालं? तर व्हाईसरॉय. मग व्हाईसरॉय या पदाची निर्मिती केली गेली. कोणत्या कायद्यानं? 1858च्या कायद्यानं. आणि पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय होता. आणि शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल कोण आहे म्हणलं तर त्याचं उत्तर पण असणार आहे लॉर्ड कॅनिंग. आणि पहिला भारताचा व्हाईसरॉय म्हणलं तर कोण असणार आहे? कॅनिंग. कळलं? आणि मित्रांनो, 1919च्या कायद्याने एक पद निर्माण केलं होतं विल्यम मेयर हे कोण होते? तर सेक्रेटरी, स्टेट सेक्रेटरी म्हणून एक 1919च्या कायद्यानं पद निर्माण केलं होतं. आणि ते होते पहिले स्टेट सेक्रेटरी. कोण होते? तर विल्यम मेयर हे होते. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत डॅश डॅश द्वारे समाविष्ट करण्यात आले आहेत. बघा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द ऍड केले तर भारताच्या घटनेत? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. बघा मित्रांनो, 42व्या घटना दुरुस्तीनं काय केलं? 42व्या घटना दुरुस्तीनं भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये किती शब्द ऍड केले? 3 शब्द ऍड केले. किती शब्द? 3 शब्द. तर ते 3 शब्द कोणते होते मित्रांनो? ट्रिक आहे आपल्यापाशी. कोणते? सॅड. कोणते? सॅड. व्यवस्थित ध्यानात ठेवायचे मित्रांनो. सॅड. कळलं? कोणती? सॅड. SAD सॅड. एस म्हणजे समाजवादी, ए म्हणजे अखंडता किंवा एकात्मता, आणि डी म्हणजे मित्रांनो धर्मनिरपेक्ष. हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीनं ऍड केलं. मग अजून 42व्या घटना दुरुस्तीनं काय झालं मित्रांनो? काय भारताच्या राज्यघटनेत कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या मित्रांनो? 42व्या घटना दुरुस्तीनं मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केली. बरोबर आहे? 42व्या घटनेनं 39A, 43A, 48A ही नवीन मार्गदर्शक तत्वे आपल्या राज्यघटनेत ऍड केली. अजून मित्रांनो, 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं? तर लोकसभेचा आणि विधानसभाचा कार्यकाळ जो 5 वर्ष होता तो 5 वर्ष कार्यकाळ 5 वर्षाहून 6 वर्ष एवढ्यापर्यंत वाढवला. ह्या गोष्टी कितव्या घटना दुरुस्तीने केल्यात? 42व्या घटना दुरुस्तीने. अजून एक 42व्या घटना दुरुस्तीने महत्वाची गोष्ट काय केली? तर काही जे विषय होते, जे विषय राज्य सूचीतले विषय होते ते समवर्ती सूचीत टाकले. त्यामध्ये शिक्षण, वने, वजन व मापे या गोष्टी हे विषय काय केले? तर राज्य सूचीतून समवर्ती सूचीत समाविष्ट केले. कळलं? पुढे बघा मित्रांनो, 41व्या घटना दुरुस्ती. बघा मित्रांनो, 41व्या घटना दुरुस्तीने काय केलं माहितीये का? 41व्या घटना दुरुस्तीनं राज्य लोकसेवा आयोगांच्या सदस्यांचं निवृत्तीचं वय काय केलं? तर 60 वरून 62 वर्ष केलं. आणि पुढची घटना दुरुस्ती बघा, 44वी घटना दुरुस्ती. मित्रांनो, 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं? 44व्या घटना दुरुस्तीनं संपत्तीचा हक्क जो मूलभूत हक्क होता, संपत्तीचा हक्क जो मूलभूत हक्क होता, तो संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून काढून कायदेशीर हक्कात टाकला. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 44व्या घटना दुरुस्तीला. बघा, 42व्या घटना दुरुस्तीला मिनी घटना म्हणतात. कळलं? आणि परत 44व्या घटना दुरुस्तीनं 42व्या घटना दुरुस्तीत जे काय बदल केले ते बदल परत 44व्या घटना दुरुस्तीने बदलले. बघा, 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं? जो अगोदर 42व्या घटना दुरुस्तीनं विधानसभा आणि लोकसभाचा कार्यकाळ 5 वर्षाहून 6 वर्ष केला, तो 44व्या घटना दुरुस्तीनं पूर्ववत पहिल्यासारखा 5 वर्ष केला. बघा मित्रांनो, घटना दुरुस्तीवर एक प्रश्न असतो फिक्स. मग महत्वाच्या घटना दुरुस्ती कोणत्या? 42वी घटना दुरुस्ती,
44वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती पंचायत राजशी संबंधित आहे, 74वी घटना दुरुस्ती महानगरपालिकेशी संबंधित आहे, 73वी 74वी घटना दुरुस्ती कधी लागू झाली ह्याच्यावरती प्रश्न येतो. 73वी घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993 ला, परत 74वी घटना दुरुस्ती 1 जून 1993 ला लागू झाली मित्रांनो. पुढं 52वी घटना दुरुस्ती महत्वाची आहे. 52वी घटना दुरुस्तीने काय केलं तर पक्षांतर बंदी कायदा केला आणि 10वे परिशिष्ट भारताच्या राज्यघटनेला जोडलं गेलं. हे पण महत्वाची घडामोड आहे मित्रांनो. परत पुढे म्हणलं तर आता 100च्या पुढच्या सर्व घटना दुरुस्त्या मित्रांनो माहित पाहिजे. 100च्या पुढच्या सर्व घटना दुरुस्त्या. 100वी घटना दुरुस्ती काय तर भारत आणि बांगलादेश भूसीमा करार. परत 101वी काय तर जीएसटी आहे मित्रांनो. 102वी काय आहे तर मित्रांनो ओबीसी आयोगाला काय तर घटनात्मक दर्जा दिलाय. 103वी घटना दुरुस्ती ईडब्ल्यूशी संबंधित आहे. 104वी घटना दुरुस्ती काय झाला मित्रांनो लोकसभेतील आणि राज्य विधानसभांमधील एससी आणि एसटी समुदायाचं राजकीय आरक्षण 10 वर्षांनी वाढवलं 104व्या घटना दुरुस्तीने. 105वी घटना दुरुस्ती काय मित्रांनो सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला तर राज्यांना दिला. हे 105व्या घटना दुरुस्ती सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि 106व्या घटना दुरुस्ती मित्रांनो नारी शक्ती वंदन योजना म्हणजेच राज्य विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण हे 106व्या घटना दुरुस्तीत या 106व्या घटना दुरुस्तीनं ऍड केलेलं आहे मित्रांनो. बघा व्यवस्थित घटना दुरुस्त्या करा. 25 घटना दुरुस्त्या फक्त करा एवढं महत्व. 1 मार्क मिळवण्यासाठी तेवढं तर करावं लागणार आहे मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी किती असतो. बघा मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी मित्रांनो उत्तरायचं 6 वर्ष. बघा केंद्रीय लोकसेवा आयोग परत केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या सदस्यांचा आणि अध्यक्षांचा पदावधी मित्रांनो 6 वर्ष ते वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. किती 6 ते वयाची 65 वर्ष. कळलं. ज्या आधी ह्यातलं घडल तेवढा त्यांचा कार्यकाळ असतो. पुढे बघा अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून डॅश डॅश यांना मानले जाते. बघा या मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार पटेल. कळलं. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सरदार पटेल. पण मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे याचं उत्तर आहे सरदार पटेल. पण लॉर्ड कॉर्नवॉलिस काय म्हणतात तर लॉर्ड कॉर्नवॉलिस मित्रांनो सनदी सेवेचा संधी सेवांचा जनक कोणाला म्हटलं जातं तर लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हटलं जातं मित्रांनो. कळलं. सनदी सेवांचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हटलं जातं. डॉक्टर बी.आर. आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार मसुदा समितीचे अध्यक्ष. कळलं. पुढे अजून म्हणलं तर मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण आहे तर लॉर्ड रिपन आहे मित्रांनो. हे पण ध्यानात ठेवा. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक. बघा व्यवस्थित सगळ्यांना कुणी कशाचा शोध लावला जनक कोण आहे हे पण व्यवस्थित ध्यानात ठेवा. कळलं. पुढे बघा पुढचा प्रश्न मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता. बेसिक प्रश्न आहे सर्वांना माहित आहे. या प्रश्नाचं स्पष्टीकरण देण्याची काय गरज नाही मित्रांनो. याचं उत्तर आहे शरद हेमंत शिशिर. बघा पुढचा प्रश्न देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. बघा मित्रांनो हा एक करंटच्या रिलेटेड प्रश्न होता. महत्वाच्या समित्यावरती तुम्हाला प्रश्न येतो. करंटला कुठले प्रश्न येतो महत्वाच्या नेमणुकांवरती प्रश्न येतो. एखादं महत्वाचं पुस्तक असेल तर त्याच्यावरती प्रश्न येतो. खेळांवरती प्रश्न येतो. जेवढ्या देशात स्पर्धा झाली त्याचे विजेते स्पर्धा कोठे झाले याच्यावरती प्रश्न येतो मित्रांनो. याचं उत्तर आहे श्री रामनाथ कोविंद. बघा पुढे बघा कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले मित्रांनो. हे हा एक करंटच्या रिलेटेड प्रश्न. याचं उत्तर आहे गुरुग्राम. बघा पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पत्राचे विशेष बुक लॉन्च केले आहे. बघा मित्रांनो याचं उत्तर आहे 4 नंबर 1 व 2. बघा चाचा चौधरी आणि साबू. कळलं. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो जानेवारी 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस पार पडली. बघा मित्रांनो ती पार पडली होती महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी. बघा मित्रांनो 109वी कोठे पार पडले असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण काय झालं 109वी अरेंज झाली लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब मध्ये. पण ती काही कारणास्तव कॅन्सल झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे? बघा योजनेवरती प्रश्न आहे मित्रांनो, कळलं पाहिजे. त्याचं उत्तर आहे कुंभोज, कोल्हापूर येथे. कळलं? हातकणंगले तालुक्यात आहे कुंभोज. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? बघा मित्रांनो ह्याचं उत्तर आहे 1 व 2 दोन्ही, बेसाल्ट आणि अग्निजन्य. कळलं? बेसाल्ट आणि अग्निजन्य. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, कसारा घाट म्हणजेच डॅश डॅश होय. कसारा घाट म्हणजेच डॅश डॅश होय. मित्रांनो कोणता घाट आहे? कसारा घाट म्हणजेच थळघाट होय. मित्रांनो कसारा घाट म्हणजेच थळघाट होय. कोणत्या 2 जिल्ह्यांच्या किंवा 2 शहरांच्या मध्ये आहे थळघाट? कोणत्या? तर मित्रांनो मुंबई आणि नाशिक. कोणत्या? मुंबई आणि नाशिक. समजलं? मुंबई आणि नाशिक. कळलं? बघा तुम्हाला महत्वाचे भूगोलाच्या दृष्टीने महत्वाचे घाट माहिती पाहिजेत मित्रांनो. बघा बघा मित्रांनो महत्वाचे घाट. बघा घाटाची ही अशी एक रचना तुमच्या ध्यानात येते का? वर धुळ्यात लळिंग घाट आहे, इकडं औरंगाबाद धुळ्यामध्ये औट्रम घाट आहे. बघा कसारा घाट, कसारा घाट थळघाट त्यालाच म्हणतात नाशिक आणि मुंबईच्या मध्ये आहे. कळलं? परत बोरघाट मित्रांनो, बोरघाट पुण्यात मुंबईच्या मध्ये आहे बोरघाट. परत बघा पुढं वरंदा घाट आहे, खाली पार घाट आहे, कुंभारली घाट आहे, आंबा घाट आहे, हनुमंते घाट आहे, फोंडा घाट आहे, खाली शेवटी सगळ्यात आंबोली घाट आहे. मित्रांनो जर तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणकडे आता क्रम जरी विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तुम्हाला आता काय करायला लागलेत, हा असे प्रश्न एमपीसीचे प्रश्न, ते मायकल फॅराडेचा प्रश्न सममूल्य भाराचा मित्रांनो प्रश्न, हा तो प्रश्न आहे ना एमपीसी 2017 ला आलेला प्रश्न आहे. हा असा कॉपी झालेला आहे. तुम्हाला एवढं ध्यान ठेवा, 1 लाईनर प्रश्न तुम्हाला कॉपी व्हायला लागते एमपीसीचे, एवढं ध्यान ठेवा. मग जर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा म्हणलं तर एक ट्रिक आहे मित्रांनो. बघा थळघाट म्हणजेच कसारा घाट, थळमाळावर बोर झाल्यावर, थळमाळावर बोर झाल्यावर कुंभ आंबा, कुंभ आंबा फोडितो आंबोलीत. बघा मित्रांनो ही ट्रिक व्यवस्थित ध्यानात ठेवायची. थळ म्हणल्यावर थळघाट, कसारा घाट, माळ म्हणल्यावर माळशेज घाट, बोरघाट, कुंभ म्हणजे कुंभारली घाट, आंबा घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट. व्यवस्थित मित्रांनो हे घाट करून ठेवायचे. आपल्याला अजून काय महत्वाचे घाट बघायचे बघा मित्रांनो. औट्रम घाट, औट्रम घाट आहे मित्रांनो धुळे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये. पुढे आहे बघा थळघाट, थळघाट आहे मित्रांनो नाशिक आणि मुंबईमध्ये. व्यवस्थित ध्यानात ठेवा, थळघाट आहे नाशिक आणि मुंबईमध्ये. बघा चन्नापुरी घाट आहे नाशिक आणि पुण्यामध्ये, बोरघाट आहे मुंबई आणि पुण्यामध्ये. पुढे बघा दिवे घाट आहे पुणे आणि बारामतीमध्ये. कात्रज घाट आहे, कात्रज आणि खंबाटकी हे 2 घाट आहेत पुणे आणि साताराच्या मध्ये. आंबेनळी घाट आहे महाबळेश्वर आणि पोलादपूर मध्ये. पुढे बघा पसरणीचा घाट आहे पाचगणी आणि वाई मध्ये. पुढं कशिडी घाट आहे महाडखेड दापोली यांच्या मध्ये आहे. पुढे बघा कुंभारली घाट आहे मित्रांनो चिपळूण आणि कराडमध्ये. कुंभारली घाट आहे चिपळूण आणि कराडमध्ये. पुढे महत्वाचं म्हणलं तर आंबा घाट आहे मित्रांनो रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या मध्ये. आणि फोंडा घाट आहे सावंतवाडी आणि कोल्हापूरच्या मध्ये. आणि आंबोली घाट आहे सावंतवाडी आणि बेळगावच्या मध्ये. हे व्यवस्थित घाट ध्यानात ठेवा, सोपं आहे. आणि जर उत्तरेकडून दक्षिणेकडे जर क्रम विचारला तर ट्रिक व्यवस्थित ध्यानात ठेवा. थळमाळावर बोर झाल्यावर कुंभ आंबा फोडतो आंबोलीत. व्यवस्थित ट्रिक नुसार व्यवस्थित बघा. आणि घाटाचा अभ्यास करताना घाट पाठच करायला लागतील तुम्हाला. कळलं? तर बघा मित्रांनो आज आपण 24,500 मधल्या पुणे ग्रामीणच्या पेपर झालता त्याचे 25 मार्काच्या जीकेच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे मित्रांनो. तर आता आपण थांबूया आजच्या दिवस. एवढंच. ओके, धन्यवाद. आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा सबस्क्राईब करायला. कळलं? थँक्यू.